एक सिगरेट ब्रँड जो पहिला वुमन सिगरेट ब्रँड होता, तोच ब्रँड आज दुनियाभरातला मेन्स फेवरेट ब्रँड बनलाय. 1924 मध्ये फिलिप मॉरिसने मार्लबोरो लॉन्च केला. एस्पेशली वुमन साठी होता. आयडिया सिंपल होता, क्लासी, माइल्ड, फेमिनाइन स्मोक. पण 1950s ला गेम बदलली. स्मोकिंगचा हेल्थ रिस्क अवेअरनेस वाढला आणि मार्लबोरोला वाटलं की सर्व्हाइव्ह करायचं असेल तर ब्रँडिंग पक्का चेंज करावा लागेल. त्यांनी सिगरेटला फिल्टर ऍड करून फ्लिप टॉप बॉक्स बनवले आणि सर्वात जास्त त्याची इमेज रिब्रँड केली. फ्रॉम सॉफ्ट टू स्ट्रॉंग, फेमिनाइन टू फिअरलेस. आणि तिथून सुरू झाला द आयकॉनिक कॅम्पेन द मार्लबोरो मॅन. एक रगड काउबॉय डेझर्ट मध्ये हॉर्स राईड करतो आणि ही एक मॅस्क्युलिनिटीची सिम्बॉल होती. आणि त्या स्ट्रॅटेजीमुळे मार्लबोरोचे सेल्स लिटरली एक्सप्लोड झाले. एक वुमन फेमिनाइन ब्रँड आज ग्लोबल मॅस्क्युलिनिटीचा आयडेंटिटी बनला. पण या सक्सेस सोबत दुसरे कॉन्ट्रोवर्सीज पण आहेत. हेल्थ कॉन्ट्रोवर्सीज, ऍड बॅन्स, गव्हर्नमेंट क्रॅकडाऊन्स. बट स्टील ब्रँडिंग हिस्ट्री मध्ये मार्लबोरो एक क्लासिक एक्झाम्पल आहे. आणि या एक्झाम्पलनी आपल्याला ब्रँडिंगची इम्पॉर्टन्स कळतं. आणि या स्ट्रॅटेजीला 5 पैकी किती स्टार देणार कॉमेंट्स मध्ये सांगा.